सध्या सोलरवर सबसिडी भेटत असल्यामुळे भरपूर शेतकरी सोलरची मोटर आता शेतात वापरत आहे. तर त्याच्यासोबतच शेतकऱ्यांच्या मनात असा एक प्रश्न निर्माण होतो की आता ह्या सोलरच्या मोटरवर मी ठिबक सिंचन करू शकतो का? तर असाच एक प्रश्न विकास माने यांनी विचारला आहे की 5 किलोमीटर लांब पाईपलाईन आहे, 7.5 HP सोलर मोटर आहे, तर चालेल का? नक्की चालेल. आता तुमच्याकडे सोलरच्या मोटरवर ठिबक पण चालेल, स्प्रिंकलर पण चालेल, रेनगन पण चालेल, काहीही अडचण येणार नाही. फक्त यामध्ये अडचण काय होते की जेव्हा इलेक्ट्रिकची मोटर असते ना, तेव्हा ती इलेक्ट्रिकची मोटर एकसारखा परफॉर्मन्स 24 तास देते आणि सोलरची मोटर रात्री परफॉर्मन्स कमी देते. ज्या दिवशी ऊन नसेल त्या दिवशी तिचा परफॉर्मन्स कमी असेल. तर ह्या पद्धतीमध्ये काय करायचं की फक्त हे बघून घ्यायचं की किती परफॉर्मन्स कमी होतो. म्हणजे डिस्चार्ज असेल, हेड असेल, प्रेशर असेल पाण्याचं, आणि जो पाण्याचं प्रेशर कमी झालेला लेवर असते ना, तिच्यानुसार तुमची सिस्टीम मॅनेज करायची, त्याच्यानुसार तुमची सिस्टीम डिझाईन करायची, म्हणजे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की हे कसं करायचं? एक उदाहरण देतो की समजा तुमचं फुल जेव्हा सूर्य तापलेला असतो तेव्हा तुमची मोटरने 3 एकर क्षेत्र एका वेळेस भिजत असेल आणि रात्रीच्या वेळेस कमी पाणी झाल्यामुळे 1.5 एकर क्षेत्र भिजतं. तर तुम्ही 1.5 एकरच्या हिशोबाने प्लॅनिंग करायचं की हो बाबा एवढं कमी होतं आणि त्यानुसार तुकडे पाडायचे. मग जर परफॉर्मन्स वाढत असेल तेव्हा क्षेत्र वाढवा, परफॉर्मन्स कमी होत असेल तेव्हा क्षेत्र कमी करा. तर कुठेही तुम्हाला अडचण होणार नाही. तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न नक्की करेन. धन्यवाद.